रात्रीचा शिळा भात टाकून देणार का? मी तर अजिबात टाकणार नाही. कारण की एवढा छान असा शिळा भातापासून आपण फ्राईड राईस बनवला ना, की बाहेरचा फ्राईड राईस खायची इच्छाच राहणार नाही. खूप छान आणि अगदी कमी आणि 5 मिनिटात उपयुक्त असा हा फ्राईड राईस तयार होतो. तर हा मी बनवला आहे शिळ्या भातापासून. चला मी कसा बनवला ते तुम्हाला सांगते. तर इथे मी एक मोठा असा बारीक स्लाईस करून कांदा चिरून घेतलेला आहे. 2 शिमला मिरची अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे आणि थोडंसं टॅमॅटो उरलेलं ते सुद्धा मी भाजीतलं काढून यामध्ये घालणार आहे. तर इथे मस्तपैकी स्वयंपाक पूर्ण झालेला होता. माझा शिळा भात उरलेला होता. म्हटलं काय करावं? शिळा भात तर मी टाकून देणार नाही. ह्याचा उपयुक्त असा काहीतरी करूया म्हटलं. चला ही रेसिपी ट्राय करूया. मग इथे मी 2 चमचे तेल गरम केलेले त्यामध्ये टाकलेले आहे मोहरी आणि जिरे. छान असं तडतडलं की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे कढीपत्ता. तर कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता, नाही घालू शकता, काही. तर मी इथे छान असं कांदा आणि शिमला मिरची आणि टमॅटो जे चिरून घेतलेलं होतं ते असं छान फ्राय करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये ॲड करू शकता. तर माझ्याकडे जेवढं साहित्य होतं त्यामध्ये मी एक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की मला शिळा भात टाकून द्यायचा नव्हता. तर मी इथे शेजवान फ्राईड राईस मसाला आणलेला जो की ₹10 येतो. चिंग चायनीजचा आहे हा. ह्याच्यामागे कृतीसुद्धा दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर हा मसाला मी टाकणार आहे. तर इथे रात्रीचा एवढा शिळा भात उरलेला ना, इच्छाच होत नव्हती की ते टाकून द्यावं. मग मी हा मसाला या भातावर टाकून घेणार. हाताने छान असा तो भात मोकळा करून घेतलेला आहे. त्यावर हा मसाला टाकून घेतलेला आहे. कढईत छान अशा भाज्या फ्राय झाल्या की मस्त हलवून घ्यायचं आहे. त्याला एकदम कच्चेपणा थोडासा राहतो ना आपण चायनीज खाताना, तसं असं फ्राय करायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या नक्की ॲड करा, खूप छान लागतो. तर मी इथे फक्त कांदा आणि शिमला मिरची आणि थोडंसं टॅमॅटो ॲड केलेलं आहे. तर मस्त फ्राय झालेला आहे. यामध्ये आता आपण घालून घेऊया जो की आपला शिळा भात होता ना उरलेला तो. तर छान असा मोकळा करून घेतलेला, त्यामध्ये मसाला टाकलेला होता जो की चिंग चायनीजचा आहे, फ्राईड राईस मसाला. अगदी ₹10 येतो. तर छान असा भात हा मस्त मीडियम आचेवर आपण असा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. कारण की जो खालचा मसाला आहे, ज्या की भाज्या आहेत त्या भाताला प्रत्येक दाण्याला लागेल या अर्थाने. तर छान असा मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा स्ट्रक्चर वाटतो की नाही तुम्हाला चायनीजच्या रेस्टॉरंटमध्ये जेव्हा फ्राईड राईस आपल्याला येतो असा प्लेटमध्ये, तर अगदी तसा दिसतो आणि टेस्टलासुद्धा चायनीजसारखाच लागतो. तुम्ही नक्की एकदा हा ट्राय करून बघा. आणि ही माझी कॉलेजला असल्यापासूनची रेसिपी आहे. तर म्हटलं चला आज भात उरला आहे तर कशी करतात ते बघूया. तर मस्त झालेला आहे भात. आम्ही उरलेला भातच लागे आम्ही टाकून देत नाही. आम्ही अशीच काहीतरी भन्नाट रेसिपी करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. उरलेला भात असेल तर प्लीज टाकू नका. ही रेसिपी नक्की ट्राय करा. तोपर्यंत बाय.